दूषित पाणी विहिरीत मिसळल्याने शेकडो ग्रामस्थ आजारी. प्रशासनाच्या हलगर्जीपणावर संताप. कोगनोळी पिण्याच्या पाण्याच्या मुख्य विहिरीत दूषित पाणी मिसळल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विहिरीचे पाणी दूषित झाल्याने बालके, महिला व वृद्धांसह अनेक ग्रामस्थांना उलट्या, जुलाब, मळमळ यांसारख्या त्रासांना सामोरे जावे लागत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दूषित पाणी विहिरीत मिसळत असल्याची माहिती मिळूनही ग्रामपंचायत प्रशासनाने वेळेत प्रभावी उपाययोजना न केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून दूषित पाण्याचा स्रोत तातडीने बंद करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान नागरिकांना सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते महेश कोळी, अजित पाटील व सुनील माने यांनी पुढाकार घेत स्वतःच्या खर्चाने पाण्याचा टँकर व 100 शुद्ध पाण्याचे कॅन मोफत वितरित केले. त्यांच्या या उपक्रमामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. यावेळी महेश पाटील, रंगराव कागले, विश्वजित शेळके व सुभाष धरी यांनी पाणी वाटपात सहकार्य केले. तसेच नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली.